सिंग्युलर आणि प्लुरल या व्हिडिओमध्ये आपण एकवचन आणि अनेकवचन याबद्दल माहिती पाहणार आहोत. एकवचन सिंग्युलर नंबर. जेव्हा नामामध्ये एका वस्तूचा बोध होतो तेव्हा ते नामाचे एकवचन असते. उदाहरणार्थ बर्ड, ट्री, बुक, पेन. अनेकवचन प्लुरल नंबर. जेव्हा नामामुळे एकापेक्षा अनेक वस्तूंचा बोध होतो तेव्हा ते नामाचे अनेकवचन असते. उदाहरणार्थ बर्ड्स, ट्रीज, बुक्स, पेन्स. पहिला प्रकार. सर्वसाधारणपणे नामाला यस प्रत्यय लावून अनेकवचन केले जाते. उदाहरणार्थ ॲपल, ॲपल्स, बॅग, बॅग्स, बर्ड, बर्ड्स, बुक, बुक्स, बॉय, बॉईज, कार, कार्स, चेअर, चेअर्स, काऊ, काऊज, डेस्क, डेस्क्स, डॉग, डॉग्स, फॅन, फॅन्स, गर्ल, गर्ल्स, गिफ्ट, गिफ्ट्स, हँड, हँड्स, हाऊस, हाऊसेस, किंग, किंग्स, मॅप, मॅप्स, पेपर, पेपर्स, पेन, पेन्स, सॉन्ग, सॉंग्स, स्टार, स्टार्स, स्टुडंट, स्टुडंट्स, स्पॅरो, स्पॅरोज, टेबल, टेबल्स, टीचर, टीचर्स, टॉय, टॉईज, ट्री, ट्रीज. ज्या नामांचा शेवट एस, एस एच, सी एच, एक्स याने होतो त्यांच्या एकवचनी नामास यस प्रत्यय लावला जातो. उदाहरणार्थ बेंच, बेंचेस, बॉक्स, बॉक्सेस, ब्रँच, ब्रँचेस, ब्रश, ब्रशेस, बस, बसेस, क्लास, क्लासेस, डिश, डिशेस, ग्लास, ग्लासेस, मॅच, मॅचेस, टॅक्स, टॅक्सेस, वॉच, वॉचेस, फॉक्स, फॉक्सेस, विश, विशेस. ज्या नामांचा शेवट ओने होत असेल व त्या आधी व्यंजन येत असेल त्या एकवचनी नामास ईएस प्रत्यय लावला जातो. उदाहरणार्थ बफेलो, बफेलोज, कार्गो, कार्गोज, हिरो, हिरोज, मँगो, मँगोज, पटॅटो, पटॅटोज, वोल्कॅनो, वोल्कॅनोज, इको, इकोज, टमॅटो, टमॅटोज. काही नामांच्या शेवटी ओ असून सुद्धा यस प्रत्यय लावला जातो. उदाहरणार्थ कॅन्टो, कॅन्टोज, कमांडो, कमांडोज, किलो, किलोज, मोमेंटो, मोमेंटोज, फोटो, फोटोज, पियानो, पियानोज, रायनो, रायनोज, लोगो, लोगोज इत्यादी. जर ओच्या आधी स्वर येत असेल तर त्या नामाला फक्त यस प्रत्यय लावला जातो. उदाहरणार्थ फोलिओ, फोलिओज, रेशो, रेशोज, स्टुडिओ, स्टुडिओज, रेडिओ, रेडिओज. जर नामाचा शेवट वाय अक्षराने होत असेल व वायच्या आधी व्यंजन येत असेल तर वायचा आय करून त्याला ईएस प्रत्यय लावला जातो. उदाहरणार्थ आर्मी, आर्मीज, बेबी, बेबीज, सिटी, सिटीज, ड्युटी, ड्युटीज, फ्लाय, फ्लाईज, लेडी, लेडीज, पोनी, पोनीज, स्टोरी, स्टोरीज, लेडी, लेडीज, पार्टी, पार्टीज. जर शब्दाच्या शेवटी वाय येत असेल व वायच्या आधी स्वर येत असेल तर अशा शब्दांचे अनेकवचन करताना एकवचनी नामास फक्त यस प्रत्यय लावला जातो. उदाहरणार्थ बॉय, बॉईज, डे, डेज, की, कीज, मंकी, मंकीज, प्ले, प्लेज, टॉय, टॉईज. जर नामाचा शेवट यफ किंवा यफीने होत असेल तर त्याचे अनेकवचन करताना यफ किंवा यफीचा लोप करून त्याला पीईएस प्रत्यय लावला जातो. उदाहरणार्थ काफ, काल्स, एल्फ, एल्फ्स, हाफ, हाल्व्स, नाईफ, नाईव्ज, लिफ, लिव्ज, लाईफ, लाईव्ज, लोफ, लोव्ज, सेल्फ, सेल्व्स, शिफ, शिव्ज, थिफ, थिव्ज, वाईफ, वाईव्ज, वुल्फ, वुल्व्स. अपवाद म्हणून काही शब्द पहा. रूफ, रूफ्स, प्रूफ, प्रूफ्स, सेफ, सेफ्स. काही नामांचे अनेकवचन करताना त्या नामातील फक्त आतील स्वर बदलतो. उदाहरणार्थ फूट, फीट, गुज, गीज, लाऊस, लाईस, मॅन, मेन, माऊस, माईस, टूथ, टीथ, वुमन, विमेन. काही नामांचे एकवचन व अनेकवचन सारखेच असते. उदाहरणार्थ
डिअर डिअर, शीप शीप, स्वाइन स्वाइन, फिश फिश, एअरक्राफ्ट एअरक्राफ्ट, सिरीज सिरीज, स्पेसक्राफ्ट स्पेसक्राफ्ट, स्पेसिस स्पेसिस. काही नामांचे अनेकवचन करताना एकवचनी रूपास इयन हा प्रत्यय लागतो. ऑक्स ऑक्सन, चाइल्ड चिल्ड्रन. संयुक्त नामांचे अनेकवचन करताना मुख्य शब्दाला यस प्रत्यय लावून करावे लागते. उदाहरणार्थ सन इन लॉ, सन्स इन लॉ, स्टेपसन, स्टेपसन्स, कमांडर इन चीफ, कमांडर्स इन चीफ, मेड सर्वंट, मेड सर्वंट्स, पासर बाय, पासर्स बाय. काही नामे फक्त अनेक वचनातच असतात. सीझर्स, स्पेक्टॅकल्स, टॉंग्स, ट्राउझर्स, मिसल्स, बिलियर्ड्स, ॲसेट्स, मम्स, बेलोज. पुढील नामे फक्त एक वचनातच वापरली जातात. शेवटी यसमुळे कदाचित ती अनेक वचनी वाटू शकतात. इनिंग्स, न्यूज, फिजिक्स, पॉलिटिक्स, मॅथेमॅटिक्स. अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये एकवचनी नामाचे अनेकवचन करताना इंग्रजीमधील सर्वसाधारण नियम अभ्यासलेले आहेत. याचा आपल्याला अभ्यास करताना नक्कीच उपयोग होईल.